जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण होत नाही आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अनुयायी असलेल्या वारकरी धर्माचा विध्वंस होत नाही तोपर्यंत आपण या महाराष्ट्रामध्ये निर्बुद्ध अंधभक्ताची पैदास करूच शकत नाही। हीच जाणीव झाल्यामुळे चोहोबाजूनं वारकरी धर्म असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल यावर आक्रमणं केली जात आहेत, अगदी तीही जाणीवपूर्वक केली जात आहेत। नाही तर वारकरी धर्मातली घुसखोरी होण्याचं काहीच कारण नाही। आणि वारकरी धर्मातली घुसखोरी का केली जाते तर त्या पाठीमागचा हेतू काय आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यापाठीमाग नेमकी कारण काय आहे याचा विचार विमर्श आपण आज पाहणार आहे। या महाराष्ट्रामध्ये वारकरी धर्म म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आहे। असं घर नाही की ज्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही आणि असं गाव नाही जिथे कीर्तन अथवा भजन होत नाही। म्हणजे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राची अस्मिता किंवा जो धर्म आहे तो खरा धर्म वारकरी धर्म आहे। आणि मग वारकरी धर्माचा प्रचंड मोठा अनुयायी आपल्याला त्याला कुठंतरी जय श्रीरामकडे वळवायचं असेल, तो मोठा अनुयायी वारकरी धर्माचा तोडून आपल्याला अंधभक्तीकडे लावायचा आहे, कर्मकांडाकडे लावायचं असेल, म्हणून वारकरी धर्मामध्ये घुसखोरी ही अपरिहार्य ठरली आहे। आणि म्हणूनच हे तुषार भोसले सारखे किंवा ते जे राजकीय प्रचारक म्हणून काम करतात, म्हणजे नारदाच्या गादीवर उभं राहतो आणि राजकीय पक्षांचा प्रचार करतो, तो कीर्तनकार अथवा वारकरी असूच शकत नाही, तो घुसखोरच असतो। त्याच्याकडे भूमिका एवढीच दिलेली आहे की काहीही करा पण वारकरी धर्मामध्ये खरे संत वाङ्मय, खरे संतांची भूमिका आणि जे काही प्रबोधन होणार आहे ते होऊच नये। म्हणजे संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू द्यायचे जर नसतील तर हे जे परप्रांतीय म्हणजे ज्यांना कीर्तन माहीत नाही, ज्यांना भजन माहीत नाही, ज्यांची विठ्ठलासोबत साधी तोंड ओळख सुद्धा नाही, ती लोक महाराष्ट्रामध्ये येऊन काय करतायत, कथा घेतायत आणि त्या कथेमधनं काय पेरतायत हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। ते कथेमध्ये पेरतायत अंधश्रद्धा, त्या कथेमध्ये पेरतायत रूढी परंपरा आणि जय श्रीराम कसं म्हणता येईल या लोकांना ते करतायत। आणि या पाठीमागे ते काय अगदी अंगात येण्यापासून तर भूताटकीपर्यंत सगळे प्रयोग ते महाराष्ट्रामध्ये येऊन करतायत। आणि महाराष्ट्र असं देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये जादूटोना विधेयक संमत झालंय आणि कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे। त्याच महाराष्ट्राला आज अंधश्रद्धेची, जादूटोण्याची प्रयोगशाळा केली जाते आहे। आणि ती जर यशस्वी करायची असेल तर वारकरी धर्म हा कुठंतरी दूषित केल्याशिवाय हे काम शक्य होणार नाही। म्हणून ही वारकरी धर्मामध्ये घुसखोरी जाणीवपूर्वक केली जाते आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे वारकरी धर्माचे अनुयायी आहेत। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आणि आमचा धर्म वेगळा जाणवू नये। छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांना काहीही करून सनातनी चौकटीमध्ये फक्त आणि फक्त राजकीय साधन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर यांना हवा आहे। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते का? होते। कुठं होते? ती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच होते। कोण करतंय? बाहेरून येणारे करतायत, पण त्यांना संरक्षण कोणाचं आहे? इथल्या सरकारचं आहे। आणि बरं, इथले अनुयायी कोण आहेत या राजकीय हिंदुत्वाचे? ते सुद्धा अगदी मौन म्हणजे गप्प गार आहेत। म्हणजे एक नशेडी बाबा महाराष्ट्रात येतो, रामकथा आहे त्याची,
आता वारकरी संप्रदायामधल्या कोणत्याही कीर्तनकाराची जर कथा ठेवली महाराष्ट्रामध्ये तर चालणार नाही का? बरं, त्या पात्रतेचे महाराज वारकरी संप्रदायामध्ये नाहीत का? आहेत. पण वारकरी संप्रदायामधला जर संत जर कथाकार म्हणून तिथं बसला तर तो विठ्ठला बाबतीत बोलेल, तो संत नामदेव सांगेल, तुकाराम सांगेल, ज्ञानेश्वर माऊलीस बद्दल बोलेल. पण तो सनातनी संस्कृती, सनातनी धर्म या संदर्भात कर्मकांड याबद्दल, अंधश्रद्धा, ज्या काही जादूटोना याबद्दल बोलणार नाही. ते त्या वारकरी संप्रदायाच्या अगदी विरोधामध्ये होईल म्हणजे बोलणं, म्हणून तो बोलणार नाही. म्हणजे तो केवळ विठ्ठल भक्ती सांगेल. म्हणून जाणीवपूर्वक विठ्ठलाचे भक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धर्म आहे तो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कमकुवत करायचा आहे. त्याला कुठंतरी त्या धर्माला म्हणजे विठ्ठल विठ्ठल करणारा व्यक्ती त्यानं जय श्रीराम म्हणायलाच हवं या पद्धतीने. बरं, जय श्रीराम म्हणणं वाईट आहे का? नाही. जय श्रीराम खुशाल म्हणावं. आणि आम्ही म्हणत नाही का महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती समोरासमोर भेटला की पहिल्यांदा काय म्हणतो? राम राम. मग जर तो राम राम म्हणणं त्याच्यासाठी काही चुकीचं आहे किंवा पाप आहे असं नाही आहे. पण त्या पाठीमागचा कालनेमी आपल्याला ओळखावा लागणार आहे. कालनेमी कोण होता? कालनेमी तोच होता ना की लक्ष्मणाला शक्ती लागली आहे आणि हनुमानावर जबाबदारी आली आहे संजीवनी आणायची. आणि मग वाटेमध्ये दिवस उगवल्याच्या आतमध्ये हनुमान पोहोचू नये यासाठी वाटेमध्ये कालनेमी जाऊन बसतो ऋषीचं स्वरूप धारण करून. आणि मग तिथे म्हणजे फळं, तलाव आणि अशा ठिकाणी तो मग हनुमानाला मोहित करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी हनुमानाला कळतं की हा कालनेमी आहे आणि माझा काल व्यय करतोय, माझ्या कालाचं हरण करतोय आणि लक्ष्मणाला मूर्छा लागलेली जर आपल्याला सोडवायची असेल तर आपल्याला या कालनेमीचा बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि हनुमान यामध्ये यशस्वी होतो कारण त्यानं कालनेमीला ओळखलेलं होतं. तसं वारकरी संप्रदाय असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील त्यांना आपल्या वारकरी धर्माला लागलेली मूर्छा ती लावली कोणी आहे हे ओळखायचं आहे. आणि त्यामध्ये कोण कालनेमी आपल्याला आपल्या वारकरी धर्मापासून विचलित करतायत हे ओळखायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण आहे? तो आजवर अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा करणारे मुस्लिम नाहीत बरं का, ख्रिश्चन नाहीत बरं का, दलित नाहीत बरं का. ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात ना त्याच वर्णातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतःला भक्त सांगतात पण तेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतात. या पाठीमागचं षडयंत्र आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बघा, हा कालनेमी बागेश्वर धामवाला तो नशेडी बाबा आहे, नशेडी पोरगे येते एक. आणि ते येतं इथं छत्रपती शिवाजी महाराजांना थकलेत म्हणतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुकुट काढून रामदासाच्या पायी ठेवला म्हणतं. आणि त्या स्टेजवर कोण असतं? त्या स्टेजवर मोहन भागवत असतात, सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस असतात. मग विचार करा, एक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतोय, दुसरा त्या स्टेजवर आहे. म्हणजे नागपूरमध्ये जर रामकथा असेल आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान असेल होत असेल तर सरकार म्हणून पहिली भूमिका हीच होती ना की या बाबाला त्याच्या घराची वाट दाखवणे. पुन्हा छत्रपतीचा अवमान करणार तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवू नये असं निक्षून सांगायला पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं का? ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना माहीत नसल्यामुळं ते कदाचित तसं बोलले असावे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला संरक्षण देण्याची, जादूटोना कायदा न लावण्याची भूमिका कोण घेत आहे? देवेंद्र फडणवीस. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्याला संरक्षण देण्याची भूमिका पहिल्यांदा आपलं सरकार करते. आणि बघा, विकृती करणारा
संरक्षण देणारा आणि त्याचा तिसरा अनुयायी कोण? नितेश राणे. कुठं गेला रे बाबा? कुठे तो? सापडून बघा, सापडतोय का? एकही पत्रकाराच्या समोर जातोय का? हिरवे साप ठेचायचे किंवा टिपू सुलतान म्हटलं की त्याच्यात पित्त खवळतं. खवळायला पाहिजे, हरकत नाही हिंदुत्ववादी म्हणून. पण छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाचे रक्षक जर तुम्ही म्हणता एकीकडे, आणि त्यांचा अपमान होत असताना कोणत्या बिळामध्ये जाऊन लपता, हे कळायला मार्ग नाही. कुठे आहे तो संग्राम जगताप? कुठे आहे तो महेश लांडगे? कोण लांडगे? कोणता? बरोबर आहे ना, तो लांडगे कुठे आहेत? आणि ते राणा, आणखीन ते नवनाथ बन सारखी ही मंडळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवद्रोहीच आहेत, कारण मूकपणे समर्थन देतात. तो संजय गायकवाड काल परवा शिव्या देताना दिसला ना, आढळला ना. काँग्रेसपासनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटापासून तर सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांनी अगदी त्याची यथेच्छ म्हणजे धुलाई केलीच ना. पण त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय निर्णय घेतला? नाही घेणार. म्हणजे एक प्रकारे ही जी पूर्णपणे वर्ग जो आहे तो म्हणजे एकतर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अजिबात लोकांपर्यंत येऊ द्यायचा नाही, आणि हे शिवद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाला मूकपणे समर्थन देणारे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे हा वर्ग शिवद्रोहीच आहे. कारण तो एकीकडे स्वतःला धर्म म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मरक्षक म्हणतो आणि दुसरीकडे अपमान सहन करतो. देवेंद्र फडणवीसांना विचारत नाही किंवा बागेश्वर धामला परतीची वाट दाखवत नाही. पण आणखी एक प्रश्न आहे बघा, की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे हे हिंदुत्ववादीच असतात. कसे? कोण आहेत बघा. प्रशांत कोरडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, पण होता कोण? संघाशी निगडीत होता. राहुल सोलापूरकर कोण होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्याहून सुटले म्हणणारा तो हाच, म्हणजे छत्रपतीचा अवमान करणारा होता. तोही संघाशीच निगडीत होता, म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादीच म्हणून घेणारा होता. तो भगतसिंह कोश्यारी कोण होता? तो छत्रपती शिवाजी महाराजांना प्राचीन काळचे आदर्श म्हणतो, म्हणजे तो सुद्धा काळ्या टोपीतला हा संघ म्हणजे त्याच विचारधारेचा होता. पण यांना शिव्या देणारा संजय गायकवाड नाहीये, यांना शिव्या देणारा नितेश राणे का नाही? संग्राम जगताप यांना प्रश्न का विचारत नाही? तो लाडगे रस्त्यावर येऊन यांची धुलाई करतो त्या बागेश्वर धामची, असं का म्हणत नाहीत? याचा अर्थ एकच आहे, एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणारे शिवद्रोही जे करतायत ते संरक्षण देत आहेत ते, आणि मूकपणे समर्थन देत आहेत ते, आणि वारकरी धर्मामध्ये घुसखोरी करणारे आणि ते घुसखोरी करून इथला विठ्ठलाचा भक्त मनुवादी विचारसरणीकडे वळवण्याचा प्रयत्न करणारे वारकरी धर्मातले घुसखोर. म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण होणार नाही आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म, वारकरी धर्म, त्याचं विकृतीकरण आणि विध्वंस होणार नाही, तोपर्यंत निर्बुद्ध अंधभक्तांची, पवित्रतेच्या नावाखाली शेण खाणाराची पैदास या महाराष्ट्रामध्ये होणार नक्कीच नाही आहे. आणि यामुळंच हे मनुवादी संघी कालनेमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आणि वारकरी धर्मावर ते हल्ले चढवताना दिसत आहेत. याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा, आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.